महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये एकत्र शिक्षणाला आलो. ते बारामतीहून आले, मी पुण्याहून आलो. आणि पहिल्याच वर्षी त्यांच्या माझ्या निवडणुकीच्या संघर्षातून मैत्री झाली. तर त्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी वर्गप्रतिनिधी म्हणून अर्ज भरला होता आणि माझ्या काही पुण्यातल्या मित्रांनी मला आग्रह केला, मी पण त्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. ती या अर्थानं टिकते की मला अजून काही खूप साहेबांकडनं शिकायचं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पूर्ण शिक्षण माझं होत नाही, परंतु तोपर्यंत मी त्यांचा मित्र राहणार आहे आणि ते शिक्षण पूर्ण होईल असं मला वाटत नाही. की साहेबांची तुमची ओळख ही महाविद्यालयामध्ये झाली, जगजाहीर आहे. महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजमध्ये तुम्ही असाल, सायरस पुनावाला असेल किंवा आणखीन त्यावेळेचे काही तुम्ही एकत्र त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अनेक जणांनी आपण अनेकांनी कॉलेजमध्ये असेल, शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं. पण सांगता ते शिक्षण झाल्यानंतर आपण व्यवसायाच्या निमित्ताने किंवा इतर आपण बाहेर पडल्यानंतर सांगता 10-12 वर्ष आपली सांगता मैत्री टिकते. पण तुमची आणि साहेबांची मैत्री जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त आहे. ती कशी टिकली हे आम्हाला जर आपण सांगितलं तर निश्चितच आम्हाला आनंद वाटेल. 1958 साली पवारसाहेब आणि मी महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये एकत्र शिक्षणाला आलो. ते बारामतीहून आले, मी पुण्याहून आलो. आणि पहिल्याच वर्षी त्यांच्या माझ्या निवडणुकीच्या संघर्षातून मैत्री झाली. आल्यानंतर कॉलेजमध्ये वर्गप्रतिनिधीची निवडणूक असायची, आत्ताही असतात निवडणुका. तर त्या निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी वर्गप्रतिनिधी म्हणून अर्ज भरला होता आणि माझ्या काही पुण्यातल्या मित्रांनी मला आग्रह केला, मी पण त्या निवडणुकीसाठी अर्ज भरला. आणि त्या निवडणुकीमध्ये 120 विद्यार्थी आम्ही पहिल्या वर्षाला होतो. त्यांच्यामध्ये होणारं मतदान होतं, एक 8-10 दिवसाच्या कालावधीत ते मतदान होतं. ते झालं. साहेबांनी प्रचार करताना प्रत्येक विद्यार्थ्याला भेटून विद्यार्थ्यांसाठी काय करायला पाहिजे, माझ्या मनात काय अशी कल्पना प्रत्येकाला देत होते प्रचारातून. आणि शहराचा एक विद्यार्थी या नात्यानं थोडासा हवेवर मी होतो. मी काय त्या प्रचाराच्या फारसा भानगडीत पडलो नाही. गटागटाने कोणी भेटले तर सांगायचं कॅन्टीनमध्ये, मला मत द्या, मी उभा आहे वगैरे वगैरे. थोडासा शहरी विद्यार्थी या नात्यानं स्वतःच्या बद्दल एक मनात इगो पण असतो, तो माझ्या मनात होता. आणि 25 इंचाचा पायजामाचा घोळ असणारा हा विद्यार्थी आपल्याला काय पाडणार, अशा एका गुरमीत मी होतो. निवडणूक झाली, निकालही लागला. 80% पवारसाहेबांना मतं पडली, 20% मला पडली. मी पडलो, म्हणजे पडल्या अर्थानं पडलो लिटरली. निवडणूक हारल्यानंतर साधारणतः आपण राजकीय क्षेत्रातली बरीच मंडळी आहात, दुःख होतं की आपण हारल्याचं दुःख असतं. ते दुःख माझ्या चेहऱ्यावर दिसत होतं. मला स्वतःला तर स्वाभाविकता जाणवत होतं. आणि 2च दिवसांनी साहेब माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, अरे एवढा काय नर्वस राहतोयस, तुझं शिक्षणाकडेही लक्ष लागत नाहीये, अशी कुठली मोठी निवडणूक तू लढलास आणि मी निवडून आलो. आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काम करायचं, आपण एकत्र काम करू, तू माझ्याबरोबर राहा, असं म्हणून त्यांनी मला माझ्या पाठीवर हात ठेवला. तो आज 65 वर्ष झाली माझ्या पाठीवर त्यांचा हात आहे. पुढे कॉलेजच्या जीवनामध्ये 4 वर्ष बऱ्याच निवडणुका लढले. साहेब 4ही वर्षाच्या निवडणुका लढले. कॉलेजचे ICSR तर झालेच, परंतु पुन्हा युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी म्हणूनही ते सर्व कॉलेजेसमधून निवडून आले. पहिल्या 2 वर्षाच्या निवडणुकानंतर पुढच्या 2 वर्ष, 4 वर्षाचा आमचा कालावधी कॉमर्सला होता. पुढच्या 2 वर्षामध्ये काहीही कुठल्याही कॉलेजशी संबंध नसताना पवार पॅनल या नावानं फर्ग्युसन कॉलेज असो, तुमचं SV कॉलेज असो, सगळी जी पुण्यातली वाडिया कॉलेज असो, या सगळ्या कॉलेजेसमध्ये पवार पॅनल या नावानं निवडणुका लढवल्या जाऊ लागल्या. आणि 90% पवार पॅनलचे उमेदवार त्या कॉलेजमध्ये निवडून यायचे जिथं साहेब कधी प्रचाराला गेले नसतील किंवा जात नव्हते.
अशा या एका व्यक्तिमत्वाच्या बद्दल मला खूप आकर्षण त्या काळामध्ये निर्माण झालं. सामाजिक कामाची गोडी त्यांच्यामुळं मला निर्माण झाली. आणि कॉलेज संपल्यानंतर कॉलेजच्याच काळामध्ये साहेबांना मला असं जाणवत होतं की सामाजिक आणि राजकीय कामामध्ये गोडी आहे. आणि त्या अर्थानं ते युथ काँग्रेसच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागले. त्या विभागात काम करू लागले. उल्हासदादा त्यावेळेला साहेबांबरोबर होते, बरेच होते, परदेशी होते, बापूसाहेब थिटे होते, सगळी मंडळी, त्याने तटकरे, ही सगळ्या तटकर नाही आपले तरवडे वगैरे अशी सगळी मंडळी होती. तर या सगळ्या मंडळींबरोबर सगळा त्यांचा जो अड्डा होता तो उल्हासदादा मी ज्या एरियात राहतो, नानापेठ, भवानीपेठ, सोमवारपेठ या ह्याच्यात असल्यामुळं यांच्याबरोबर राहणं सतत जमत राहिलं. त्यानंतर साहेबांची माझी थोडीशी जी गॅप पडली ती मी पुढे साहेब कॉमर्समधनं 4 वर्षानंतर पुढे राजकारणातच गेले, शिक्षण बाकीचं केलं नाही. मी LLB करून माझ्या व्यवसायाला लागलो. पण 1967च्या पहिल्या निवडणुकीमध्ये साहेबांबरोबर पुन्हा माझा संबंध आला प्रचाराच्या निमित्तानं. बारामती बऱ्या प्रकारानं मी ढवळून काढलं आणि तिथून त्यांची माझी तार जुळत गेली. 1972च्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा निवडून आले, मंत्री झाले 6-7 खात्याचे. आणि त्या खात्यामध्ये 72 ते 74चा जो मोठा दुष्काळ पडला होता, देशातच होता पण महाराष्ट्रामध्ये फार मोठा होता, त्या काळामध्ये फूड अँड सिव्हिल सप्लायची जबाबदारी साहेबांकडे होती. वर्तक त्यांचे मंत्री होते, ताराबाई नाही, भाऊसाहेब वर्तक, ते अन्नमंत्री होते, साहेब राज्यमंत्री होते. परंतु वसंतराव नाईक साहेबांनी साहेबांना जबाबदारी दिली की आजूबाजूच्या राज्यातून आपल्या राज्यात किती कसं धान्य आणता येईल याचा प्रयत्न तू कर. ते अरे तुरे म्हणायचे साहेबांना. आणि ती जबाबदारी दिल्यानंतर त्यावेळेला मी आणि ईश्वरदास शेवडिया माझा जो मित्र आहे, साहेबांचेही चांगले मित्र होते, ते आता आपल्यात नाही आहेत, तर आम्हा दोघांना साहेबांनी घेतलं आणि आम्ही पंजाबचा दौरा केला. मी साहेबांना विचारले की साहेब आपण मंत्री आहात, राज्य पातळीवर तुम्हाला बोलायचं आहे. स्वर्णसिंग त्यावेळेला मुख्यमंत्री होते पंजाबचे, चंदीगड आणि पंजाब हे 2 विभाग होते. साहेबांना दूरदृष्टी बघा की ते म्हणाले की थोडं लांबतंय का नाही तर साहेब म्हणाले की तुम्हाला यासाठी मी घेतो की अन्नधान्य हा तुमचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायात मार्केटमध्ये काय चालतं, कशा पद्धतीने तुम्ही धान्य आपापल्या राज्यांमध्ये आणता, त्याचं मार्केटिंगची काय तुमची स्ट्रॅटेजी आहे ती मला समजावून घ्यायची आहे. तुमच्याबरोबर मार्केटमध्ये येऊन सरकारी लेवलचं काम मी करेन. त्या पद्धतीने ते केलं. आमची तिथं आणखीन घट्ट असं नातं निर्माण झालं की या माणसाबरोबर काम करण्यात, राहण्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतोय, काम करण्यामध्ये वेगळा आनंद मिळतोय. आणि पुढं हळूहळू जाता 1972 साली त्याच वर्षी साहेबांनी 2 ट्रस्टची स्थापना केली, एक शिक्षण विषयक आणि एक ॲग्रिकल्चर विषयक, विद्या प्रतिष्ठान आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट फाउंडेशन. त्या एका फाउंडेशनची जबाबदारी आप्पासाहेबांकडे, त्यांच्या थोरल्या बंधूंकडे दिली आणि विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्था साहेब अध्यक्ष राहिले. त्यांची एक खासियत अशी आहे की ज्या संस्था साहेबांनी स्थापन केल्या, ट्रस्ट स्थापन केले, तिथे जे सदस्य निवड होती, ट्रस्टीज असतील, कार्यकारिणीचे सदस्य असतील, तिथं 90% राजकारणात नसलेली माणसं अशी ते निवडतात, वेगवेगळ्या क्षेत्रातली. मग ते सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, व्यापार क्षेत्रात असतील, उद्योग क्षेत्रातले असतील, अशा व्यक्तींना निवडून त्यांच्या हातात तो ट्रस्ट देऊन त्या ट्रस्टचा कारभार चालवायचा, अशी त्यांची ती कामाची पद्धत असते. सुदैवाने त्या ट्रस्टवर, विद्या प्रतिष्ठानच्या ट्रस्टवर त्यांनी, शैक्षणिक ट्रस्टवर माझी निवड केली आणि आजपर्यंत तो ट्रस्ट, त्या ट्रस्टचे सगळे आर्थिक व्यवहार व्यवस्थितपणानं पाहण्याची पहिल्यांदा खुशालभाऊ छाजेड साहेबांचे एक बारामतीचे ज्येष्ठ मित्र होते, RSSचे कट्टर. कुठलंही मत त्या क्षेत्रामध्ये जी निवडणूक होईल ती त्यांनी BJPच्याच उमेदवाराला केली. एक्सेप्शन फक्त पवार साहेबांचा असायचा. छाजेड साहेबांनी स्वतःचा नियम, शिस्तीचा नियम, जो संघाचा नियम असतो तो साहेबांच्या बाबतीत मोडायचे. ते आमच्या संस्थेचे पहिले खजिनदार होते.
58 ते आज 2023 मध्ये जवळपास 65 वर्ष मी त्यांच्या जवळ आहे, मित्र आहे नात्यानं. परंतु 65 वर्ष जवळ राहून सुद्धा अनेक साहेबांचे गुण अद्यापही मी पूर्णतः आत्मसात केले असं मला वाटत नाही. त्यामुळं आता जो अंकुशरावांनी प्रश्न विचारला की तुमची मैत्री कशी टिकली, ती या अर्थानं टिकते की मला अजून काही खूप साहेबांकडनं शिकायचं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पूर्ण शिक्षण माझं होत नाही, परंतु तोपर्यंत मी त्यांचा मित्र राहणार आहे आणि ते शिक्षण पूर्ण होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांची माझी मित्र निश्चित राहणार आहेत.